आज बरेच दिवसातून वेळ काढून सुट्टीच्या दिवशी ना आज सगळे कार्यकर्ते क्रिकेट खेळायला जमले होते आणि त्यातल्या त्यात आपले प्रवीण भाऊ पण आले होते. आता एवढ्या दिवसातून सगळेजण क्रिकेट खेळायला जमले होते, त्याच्यामुळे क्रिकेटची मॅच नाही ही जोरात होणार होती चांगली. मग गेल्या पहिल्यांदा 2 टीमा पाडल्या, दोन्ही साईडनं समान गडी विभागून दिले. पण एक विषय असा होता की जो आमचा क्रिकेट खेळायचा चेंडू होता ना, तो ना जरा वयस्कर झाला होता, त्याच्यामुळे ना 6 जाणं थोडंसं अवघड झालं होतं आणि स्कोर कार्ड पण लिमिटेड रनांपर्यंत पोहोचायचं. मग पहिल्यांदा कसं असायचं, शाळेला सगळेजण एकत्र होते, त्याच्यामुळे ना अधून मधून क्रिकेटचा असा डाव भरायचा. आणि आता कसं झालंय, कॉलेजला आणि कामानिमित्त सगळेजण बाहेर गेले आणि त्याच्यामुळे अशी आधीच्या मध्ये एखादी सुट्टी भेटली का मग सगळेजण एकत्र येऊन क्रिकेटचा डाव मांडते. त्यात आपल्या टीम मधल्या काही कार्यकर्त्यांनी जरा लवकरच रिटायरमेंट घेतलेली आहे, पण क्रिकेट बघण्यासाठी ना त्यांची पण ग्राउंड उपस्थिती राहते. आणि हे आमच्या टीमचे माजी कप्तान की ते पण आता रिटायरमेंट यांच्या मार्गावरतीचे. आता ग्राउंड वरती ना आपल्या बारीक भावापासून तर मोठ्या भावापर्यंत सगळेजण क्रिकेट खेळायला राहते. मग आज ना तब्बल 2-2.5 तास क्रिकेटचे सामने चालू होते आणि त्याच्यात 2 ते 3 मॅची झाल्या, चांगल्यापैकी स्कोर झाले आणि ते डिफेंड पण झाले होते. क्रिकेट खेळून झाले, संध्याकाळचं लिंगदेवला कटिंग करायला गेलो होतो, पण तिथं पण एवढी गर्दी होती ना, आपले गावचे कार्यकर्ते बाहेर वेटिंगला उभे होते. आता नंबर लावत बसला असतं तर 2-2.5 तास असेच गेले असते, त्याच्यामुळे म्हटलो कटिंगला नंतर येऊ. मग तसंच घरी आता पहिल्यांदा लिंगेश्वराच्या मंदिरामध्ये गेलो, तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि आपल्याला लिंगेश्वराच्या मंदिराची एक सिनेमॅटिक रील पण बनवायची होती, त्याच्यामुळे जेवढे काही व्हिडिओ लागत होते तेवढे सगळे व्हिडिओ काढून घेतले आणि ती रील आपल्याला दुसऱ्या चॅनलला अपलोड केलेली, एकदा नक्की बघा. बाकी आजच्यासाठी एवढंच, भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये.